माझं नाव सचिन चव्हाण, राहणार आकणी, तालुका मंठा, डिस्ट्रिक्ट जालना. जे पेशंट जे आहे राजेश रूपचंद आडे, यांना जवळपास 2-3 महिने अगोदर पुडीनं किंवा तंबाखूनं हा जवळपास 7-8 वर्षापासून रेग्युलर खात होता. ॲक्च्युली एक दिवस असं झालं की त्या पुडीमुळे एक दिवस तोंडात असून रात्री झोपी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी थोडी एक छोटीशी नॉर्मल एक इजा झाल्यानंतर गाठ तयार झाली नॉर्मल. त्यानंतर आम्ही जालन्याला दाखवल्यानंतर नंतर त्या सरांना सांगितलं बायोप्सी करायची. त्याच्यानंतर बायोप्सी रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये कॅन्सरचा हा प्रकार आढळल्यानंतर मग आम्ही डॉक्टर सर्च करत होतो. त्याच्यानंतर ह्या मेडिकोर हॉस्पिटलचं जे आहे या ठिकाणी याच्या अगोदर आम्ही 2-3 पेशंट रिकवर करून इथून नेलेले आहेत. तर त्यावेळेस आम्ही सर्च केलं की एक सर होते, सरांचं नाव अनुप तोशिवाल सर आहे. त्यांचं याच्या अगोदर एक पेशंट त्यांच्याकडे दिलं, तर त्यांना आम्ही कॉल केला, त्यांना भेटलो. अनुप तोशिवाल सरांना आम्हाला सांगितलं की असं आहे. रुचिता बायते मॅडम आहेत आपल्याकडे, नवीन आलेले आहेत, या ठिकाणी आहेत वरती. टाटा मेमोरीजमधून हॉस्पिटलमधून इथं नवीन स्टाफ आलेला आहे, 4-5 जण आहेत. त्यांना एकदा तुम्ही दाखवून बघा. ॲक्च्युली आम्ही तिथं त्यांच्याकडे मॅडमकडे गेलो, त्यांना ते रिपोर्ट वगैरे दाखवल्यानंतर मॅडम आम्हाला एक सजेशन दिलं की असं आहे, असं करावं लागेल, याला ऑपरेशन करावं लागेल, एक कमांडो सर्जरी आहे. मग आम्ही ते ऐकल्यानंतर परत आमच्या मनात एक डाऊट आलं की छोटीशी गाठ आहे, याच्यासाठी आम्हाला काही इंजेक्शनद्वारे किंवा जसं केमोथेरपी त्याद्वारे आमचं काही त्याचा मार्ग निघेल का. त्यासाठी आम्ही सिग्मा हॉस्पिटलमध्ये काकडे सरांना भेटलो. त्या ठिकाणी आम्हाला तिथं काय चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. नंतर परत आल्यानंतर आम्ही रुचिता बायते मॅडमला भेटलो. रुचिता मॅडमला त्यांनी सांगितलं. मग त्यानुसार आम्ही ते ऑपरेशनचं जवळपास ऑपरेशनचं प्लॅनिंग केल्यानंतर 10-15 दिवसामध्ये आम्ही ते ऑपरेशनसाठी मेडिकोरमध्ये आल्यानंतर इथं जवळपास मेडिकोरमध्ये स्टाफ पण चांगला आहे, सोयी पण चांगली आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. त्यानुसार आता पेशंटला जवळपास आमचे 2 महिने होत आले, समजा कंप्लीट झाले. 2 महिने 10-12 दिवस वरती झालेत. पण आता पेशंट आता सुखरूप आहे, व्यवस्थित आहे, जेवण करतोय, सगळं व्यवस्थित, आणि प्लास्टिक सर्जरी झालेली आहे आणि सध्या व्यवस्थित चालू आहे.